दर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच पार पाडतोय। व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपण व्यासपीठावरती करणार आहोत। तर आपल्यासोबत आज या ठिकाणी आपल्या परळ विभागातील आणि संपूर्ण मुंबापुरीतील एक सुप्रसिद्ध स्नॅक्स कॉर्नर अर्थात प्रकाश डोसाचे सर्वेसर्वा प्रकाशांना आज आपल्यासोबत आहेत। त्यांचा सर्वप्रथम तर एक विशेष सन्मान या ठिकाणी आज आपल्या ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करत आहोत। प्रकाशांना आज खूप खूप धन्यवाद आहेत आपले, कारण आज सकाळचा जो नाश्ता होता अतिशय सुंदर, आपल्या वतीने मात्र ज्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा होती ते सहकार्य तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी असणार आहोत। प्रकाशांना पाहिल्यानंतर उल्हास मामांची आठवण होते। आणि त्यानंतर सन्माननीय मी अजय मामांना पुढे येण्याची विनंती करतोय। अजय पवार सर, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे माजी सरचिटणीस सन्माननीय अजय पवार साहेबांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आमच्या ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत। त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय अजयजी पवार यांचा हा विशेष सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत। बोला गणपती बाप्पा। खूप खूप धन्यवाद। आणि आता मात्र जाऊया आपण लगेच मॅच नंबर 3 कडे। अतिशय जबरदस्त मॅच आहे सीसी पॅन्थर आणि सीसी एव्हेंजर या दोन टीम मध्ये। जगदीश दुसरं षटक हाताळतोय। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे। यस, जाऊया मैदानाच्या दिशेने। मुकेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, करो वा मरोची स्थिती, डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आज प्रत्येक फलंदाज या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावतोय, आपले प्राणपणाला लावतोय, आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतोय। तनिष घाडीने आज पहिल्या वहीला षटकार ठोकून आपला एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय या स्पर्धेमध्ये। अगदी आपण जर पाहिलं तर आपल्याला कोणी विचारलं की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी टेकलं तर या वेळेला बघा मोठा फटका खेळायचा प्रयत्न तिकडे, आणि पंचांचा निर्णय मात्र 2 धावा आणि धावसंख्येचा आकडा मात्र या दुहेरी धावेसोबत जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवरती। ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 पर्व 12। लोअर फुल टॉस बॉल, जबरदस्त बॅटिंग या वेळेला। रनिंग बिटवीन द विकेट मात्र चपळ आहे का पाहूया, एकच रन। क्वालिटी क्रिकेट आपण पाहिले, बरेच रंगतदार सामने आपण पाहिले कालच्या दिवसातही। कालही आपण एक सुपर ओव्हर पाहिली होती सेकंड मॅच मध्ये, आजही सेकंड मॅच मध्ये मात्र सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळाली। आणि दिनेश 11 याच संघाच्या सोबत युवा टायगर्स या अगोदर मात्र एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय। आणि या वेळेला समोर खेळायचा प्रयत्न मात्र चांगला होता, क्षेत्ररक्षक बॉल खाली आले आहेत परंतु आउटफील्ड साथ देत नाहीये। टप्पा पडल्यानंतर मात्र फ्लॅट खेळला असता तर मला वाटतं चौकाराच्या दिशेने बॉल आला असता, परंतु बराच उंची गाठणारा बॉल होता, उंची चांगली घेतली, लांबी कमी पडली आहे। आणि संघाच्या धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। शेवटचा एक चेंडू मात्र या षटक क्रमांक 2 मधला या ठिकाणी मात्र शिल्लक राहिलेला आपण बघतोय।
फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि डॉट बॉलने मात्र समाप्ती होते ओव्हर नंबर 2 ची. 2 षटकांखेरीज 8च्या सरासरीने 16 धावा. रुपेश नाटळकर अँड टीम सीसी एव्हेंजर्स. दोन चेंडू 2 धावा आल्यात. माफ करा, पहिला बॉल आणि दुहेरी धावेचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून मात्र आलेला आहे. आणि त्यानंतर मात्र पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा मात्र मुकेशच्या बॅट मधून हा दुहेरी धावेचा फटका. शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे डॉक्टर शिरोडकर हायस्कूल. तनयचा पुढचा चेंडू मुकेशसाठी. फुलटॉस बॉल होता यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला पार करत बॉल जातोय सीमारेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. आलाय हा मुकेशच्या बॅट मधून खण. आतिषबाजी यामुळे बघायला मिळते कारण फलंदाज आज मनसोक्त बॅटिंग करतात, स्वाभाविक खेळ करतायत. प्रेशर नाहीये कोणतंही. मॅच कोणत्याही सिच्युएशन मध्ये असो, आज आम्हाला मनसोक्त बॅटिंग करून घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा या चौकारानंतर. तनयचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र खोदून काढलं, सरळ पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेला. हो, यावेळेला मात्र थोडासा जास्त उसळी प्राप्त झालेला बॉल आपल्याला बघायला मिळतोय. चांगली
उचली मिळाली चेंडूला, चांगला बाउन्स मिळाला, बॉल मात्र सरळ गेला यष्टी रक्षकाच्या दिशेला. धावसंख्येचा आकडा आपण सध्या पाहिला तर स्कोरबोर्डवरती 25 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र तिकडे गोलंदाजाला दिली गेली आहे बाउन्सरसाठी. हा पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेला होता गोलंदाज तनयच्या माध्यमातून. या वेळेला मात्र अगदी बॅटच्या स्लॉट मधला चेंडू, परंतु त्याला मात्र समोर पाठवायचा प्रयत्न तिकडे फसलाय. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते षटक क्रमांक 3 ची. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 25 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात ज्या ठिकाणी मात्र आउट होऊन माघारी परतले होते ते मात्र फलंदाज साईराज, अनिकेत आणि मुकेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये सीसी एव्हेंजर्स या टीमच्या माध्यमातून मात्र आपण पाहताय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कपिलच्या नेतृत्वाखाली मात्र सीसी पॅन्थर्स हा पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये उतरलेला संघ. काल मात्र त्यांना एका मॅच मध्ये हार पत्करावी लागली आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर रुपेशजी नाटळकर यांचा संघ आपण जर पाहिलं तर सीसी एव्हेंजर्स जो कालच्या दिवसात एक मॅच विजेता संघ आहे. प्रमुख उद्घाटक म्हणून आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं कालचा दिवस जर लक्षात घेतला तर ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी पाताडे, खजिनदार विजयजी दुटोणकर, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा, माजी अध्यक्ष आणि विश्वस्त सन्माननीय श्री बबनजी तावडे साहेब जे बीटी कंपनीचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर कार्यकर्ते अनिलजी घाडी, दिलीपजी माने अशी इतर सर्व मान्यवर मंडळी मैदानावरती. तर बॉलिंग मार्क वरती मात्र मोनिश काळे आज बॉलिंग करण्यासाठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र पहिला बॉल, चांगला बॉल टाकलाय मनीष काळेने. मोनिशच्या बॅटमधून रन तर आले नव्हते काल, आपण जर पाहिलं तर त्याला काल संधी मिळाली नाही, परंतु आज संधी मिळते तर तो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. छोट्या चणीचा मात्र गोलंदाज, समोर मात्र एक धष्टपुष्ट फलंदाज आहे. ओहो, चांगला बॉल मोनिश काळेकडून, चांगली फिरकी बघायला मिळते. कट करायचा प्रयत्न, सिंगलच मात्र त्या ठिकाणी. आणि स्कोर जर आपण पाहिलं तर 27 धावा, 27. आणि या वेळेला मात्र बॉलला पुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर गुल केलाय. निर्णय मात्र जाणून घेऊया. 2 रन. येस, थँक्यू. पंच तुषार चिखले, पंच महेशजी मकवाना या दुहेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हा खराब चेंडू पाहायला मिळतोय मोनिश काळेकडून. पंचांकडून काय इशारा येतोय पाहूया. इज इट व्हाईट बॉल ऑर नो बॉल? जरा पंचांचा डिसिजन आम्हाला कळू द्या. जरा बाजूला वा. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. फ्री हिटचा बॉल खेळायची संधी आहे मुकेशच्या हातामध्ये. लगा तो 6. अनिकेत, या वेळेला मात्र अनिकेत रंगणकर या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र एक सेन्सिबल क्रिकेट त्यांनी खेळलंय. स्ट्राईक दिली आहे मुकेशला. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होण्यासाठीचा मात्र 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोर जर पाहिलं तर 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. फुल टॉस बॉल होता, परंतु ती संधी हातातून हुकली आहे. हाच तो बॉल होता, हाच तो क्षण होता, हाच तो चान्स होता, हीच ती संधी होती, परंतु ही संधी हातातून घालवली आहे मुकेशने. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. कॅच पकडली जाते का? आणि कॅच हातातून सुटलेली आहे.
बॉल हा धरणीला दान केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्याही धावेसाठी तयारी दाखवली आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र 3 धावा इथे अर्जित केल्या गेल्यात. तिहेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय, तो जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड, 35 टू विन. चांगली बॉलिंग केली आहे मोनिश काळेने. अँड हेड इट इज. टॉस जो आहे राहुलने जिंकलाय. राहुल, डिसिजन काय असेल? बॅटिंग करू आम्ही. पहिली बॅटिंग करणार आहेस आज? नो वर्ड्स. तर खूप खूप धन्यवाद. जास्त वेळ आपण घेत नाहीये कारण सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. तर राहुलने म्हणजे दिनेश 11ने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करायचा निर्णय मात्र स्वीकारला गेलाय. सचिन पाताडे त्या ठिकाणी मात्र सीसी पॅन्थर्सला थोडंसं मार्गदर्शन करतायत. चला, सलामीची जोडी पाठवून द्या. लगेच ओपनिंग जोडी मात्र मैदानावर पाठवून द्यायची आहे. आणि कॅमेरामनला विनंती आहे, आपण जरा बॉल कॅप्चर करायचे आहेत किंवा बाकीच्या मोमेंट्स कडे सुद्धा आपण लक्ष ठेवायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्राईकवर दिशांक खांदारे, नॉन स्ट्रायकिंग एंडला कपिल आपल्याला पाहायला मिळतोय. सिमेंट साळचा थॉमस डायस.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्यांदाच सीसी पॅन्थर हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. काल एक पराभव त्यांच्या नावावरती लिहिला गेलाय, परंतु आज जिंकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल. 4 ओव्हरमध्ये 35 धावांचा पाठलाग आज त्यांना करायचा आहे. गोलंदाजीसाठी मात्र मुकेश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश मकवाना गोलंदाजीसाठी. पंच तुषार चिखले यांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. दिशांक खांदारी या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकवर. नेक्स्ट मॅचचा टॉस जो आहे तो दिनेश इलेव्हन या संघाने जिंकलेला आहे. अर्थात राहुल घाणेकर टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतोय असं त्यांनी सांगितलं. मुकेश मकवाना मात्र पहिल्या बॉलसाठी 24 बॉल आणि 35 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू या वेळेला मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळली जाते मुकेश मकवाना यांच्या माध्यमातून. दिशांकला मात्र बीट केलं जाते. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मध्यानामध्ये मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट केला गेला. मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर नाही पोहोचू शकत बॉल पर्यंत. एकच रन तिकडे मात्र घेतली जाऊ शकते. दिशांक खांदारे आणि कपिल या सलामीच्या जोडीकडून मात्र पहिली धाव. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळतायत ते मुकेश मकवाना. काय घडणार, काय बिघडणार, साखळी फेरीतनं आता मात्र प्रत्येक संघ जो आहे तो जिंकण्याचा प्रयत्न करतोय, कारण डू ऑर डाय सिच्युएशन आहे. सध्याची स्थिती आपण जर पाहिलं तर करू वा मरूची आहे. प्रत्येक संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. तसं बघायला गेलं तर रुपेश नाटळकर यांच्या टीमला ही मॅच जिंकले तर सेमीफायनल मध्ये दाखल होण्याची संधी आहे, कारण एक मॅच ऑलरेडी ते जिंकलेले आहेत. परंतु सीसी पॅन्थर्स या संघाला मात्र आपलं स्थान जर कायम ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी आपण जर पाहिलं तर युवा टायगर्सने मात्र चांगला खेळ दाखवलाय. परळचा राजा वॉरियर्स आणि आयुष इलेव्हन ऑलरेडी 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. यानंतर एक फॉर्मॅलिटी पूर्ण मॅच आहे, औपचारिकतापूर्ण मॅच यानंतर मात्र परळचा राजा वॉरियर्स टीमला खेळायची आहे, कारण समोर दिनेश इलेव्हन संघ जो मात्र या अगोदर दोन्ही वेळेला पराभूत ठरलेला संघ आहे. हलक्या हाताने मात्र चेंडूला हाताळलं जाते मुकेश मकवाना यांच्याकडून. फिरकीचं अस्त्र मात्र त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिकेत रांगणकर या अगोदर एक जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला आपल्या मैदानाच्या आतमध्ये मुकेशच्या जोडीला मैदानात आलेले असताना. यावेळेला हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. त्याला मात्र दिशा दाखवण्याचं काम केलंय दिशांक खांदारेने. डिक्लेअर स्वरूपातली घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू आणि त्यामधून आलेली एक धाव आपण पाहतोय ती उमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचं हे भव्य आयोजन. सिमेंट चाळ प्रीमियर लीग. बॉल मात्र पूर्ण झालेत 5-0-1-1-0-1 असं मात्र 5 बॉलचं विश्लेषण. धावफलकाचा आकडा 3 आणि पुन्हा एकदा डॉट बॉल 0-1-1-0-1-0 असं वाटतंय की कुठच्या तरी शहराचा पिनकोड आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बॉलिंग मार्क वरती मात्र अनिकेत रांगणकर आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू होता यावेळेला. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करताना आपल्याला बघायला मिळतोय. फिल्डर मात्र तिकडे तयार आहेत. बॉल अडवत असताना मात्र थोडीशी मिस्टेक झाली आहे, पण चांगली फिल्डिंग. तिकडे बॉलला अडवलं हे खूप महत्वाचं आहे.
2 रन तोपर्यंत घेतले गेलेत कपिलच्या बॅटमधून आलेल्या या फटक्यासोबत. फ्लाइट हिट बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी मात्र या वेळेला केली होती आणि यानंतर मात्र कॅच तिकडे पकडली गेली आहे. साईराजने कॅच पकडली आहे. कपिलचा खेळ समाप्त होतोय. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर कपिल शून्याचा चष्मा घालून माघारी परतला होता. आजही मात्र आपण जर पाहिलं तर कपिल जास्त काही खास करता आलेला नाहीये. फक्त 3 धावा त्या ठिकाणी कपिलने बनवली. तने मोरे नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेलाय पण बॉल मैदानातून बाहेर गेलाय. 2 धावा नक्कीच असतील. दुहेरी धावेनंतर मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा जो आहे तो जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 7 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. तने मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा मारा अनिकेत रांगणकर. पंचांच्या डाव्या बाजूने 5 ते 7 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र मिडॉनच्या दिशेतून बॉल पाठीमागे आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र बॅटर येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि रनआउट. दिशांक खंदारे बाद. कॉलिंग मध्ये मात्र गडबड या ठिकाणी झाली. दिशांक खांदारे मात्र या रन साठी तयार नव्हते. नाराजी मात्र व्यक्त केली जाते. बॅटर आउट होतोय. नवीन बॅटर जगदीश घाडी. या वेळेला चांगला ब्रेक पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र चांगलं वळण घेतलंय रुपेश नाटळकर यांच्या दिशेला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत स्वतः संघ मालक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय आणि त्यावर मात्र आता हा पुलचा फटका आणि बॉल मात्र रस्त्यावरती. 2 धावांसोबत 2 षटकांचा खेळ संपतोय आणि दुहेरी धावेंच्या सोबत मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय. हे धावफलक 10 धावा म्हणजे उर्वरित 12 चेंडूंमध्ये अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 35 टू विन होतं
35 धावांची आवश्यकता होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त. गोलंदाज श्रेयश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना गोलंदाज श्रेयश गोलंदाजीसाठी आलाय. या वेळेला मात्र चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. कानात शिट्टी वाजवून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपात एक रन या वेळेला कंप्लीट होते. 12 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा होता पहिल्या बॉलवरती. 22च्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते. एकेरी धावेसोबत मात्र आता समीकरण मॅचचं बदलतंय, इक्वेशन मॅचचं बदलतंय. 11 चेंडू आणि 24 धावा अजूनही गरजेचे आहेत. श्रेयसचा पुढचा चेंडू या वेळेला आणखीन एक सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रेयश. बॉल जातोय तो मात्र पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल, परंतु इथे गरज आहे ती मोठ्या फटक्यांची, चौकार षटकारांच्या आतिषबाजीची. बॉल मात्र पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. एक सिंगलने मात्र धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिला तर 13 वर जाऊन पोहोचली आहे. ओहो, जबरदस्त चेंडू इथे मात्र श्रेयस कडून. परफेक्ट यॉर्कर. मनसुबा ओळखला होता तिकडे मात्र फलंदाजाचा. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न तिकडे करत होते फलंदाज, परंतु त्यांच्या मनसुब्याला ओळखून मात्र एक परफेक्ट वेगवान यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र त्यावेळेला हाताळलं जाते श्रेयस कडून. यावेळेला बॅटची इनसाइड एज घेतोय आणि बॉल मात्र जातोय तो पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेला. तुषारजी चिखले आम्हाला कळवतायत एक धाव आहे. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका बजावली आहे या 2 दिवसांमध्ये या दोन्ही पंचांनी. महेशजी मकवाना असतील, त्याचबरोबर तुषारजी चिखले असतील. काही सामन्यांमध्ये गणेशजी गडेकर यांनी सुद्धा अंपायरिंग केली आहे. काल आदित्य चव्हाण आणि रुपेश नाटळकर यांना सुद्धा अंपायरच्या भूमिकेत आपण पाहिलं होतं 15 वर्षाखालील खेळाडूंच्या सामन्यामध्ये. दरम्यान या वेळेला स्टेप आउट होऊन समोर खेळायचा प्रयत्न आणि अनिकेत रांगणकर, मुकेश होते पाठीमागे बॅकअप साठी.
नंतर धावसंख्या झाली ती 16 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी मात्र जवळपास 19 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 3 षटकार ठोकायचे आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात ते प्रशांत वाळके. 6 चेंडू 19 धावा. यानंतर दिनेश इलेव्हन आणि परळसराजा वॉरियर्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिला बॉल स्टेप आउट झालेत. रनआउट या ठिकाणी स्टंपिंगची संधी आहे. पुढचा चेंडू बघूया काय घडते काय बिघडते. ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला मात्र आडव्या बॅटने समोर खेळलाय फटका. झाडाला लागून बॉल मैदानाच्या आत आलाय. स्वतः प्रशांत वाळके तिकडे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धाव ती अडवतायत. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती तिकडे प्रशांत वाळके यांच्या माध्यमातून. चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न परंतु माघार घेतली आहे. तिकडे धाव घेत नाहीयेत. औपचारिकतापूर्ण मॅच आहे. रुपेश नाटळकर यांच्या टीमचा विजय मात्र बऱ्यापैकी निश्चित झालाय. फक्त औपचारिकतापूर्ण ही मॅच आहे आणि बाळाने जर कॅच घेतली तर त्यांना 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. या 3 बॉल मध्ये जर त्यांच्याकडे बॉल आला परंतु यावेळेला अनिकेत रांगणकर परंतु बॉल जातोय त्यांच्या मस्तक वर दस्तक देत सीमारेषा पार पार पार. ठोकले गेले तर या मॅच मध्ये मात्र एक मोठा विजय आपल्या नावावरती करू शकते ती टीम सीसी पॅन्थर्स. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. अनिकेत रांगणकर बॉल खाली आणि विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच साठी मात्र दिनेश इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात परळसराजा वॉरियर्स आपण दोन्ही टीम रेडी व्हायचंय. लगेच जसा हा सामना संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि अशा पद्धती
सुद्धा एक आकर्षक टी शर्ट आहे.